बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हिटणी गावचे सुपुत्र नायक यमाजी बिवा पुजारी EME दल 15 मार्च 2024 रोजी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते आणि देशासाठी 22 वर्षाची सेवा पूर्ण करून 31 मार्च 2026 रोजी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळा गावकरी, नातेवाईक तसेच माजी आजी सैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। आज सकाळी त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत निपाणी नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि सेवानिवृत्त सैनिकांसोबत निपाणी शहराच्या मध्यभागी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर ते ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आपल्या गावी रवाना झाले आणि वाहनाने त्यांनी गावात जाऊन श्री म्हसोबा देवाचे दर्शन घेतले। त्यानंतर गावातील वडीलधारी मंडळी, नेते, तरुण, महिला आणि सर्व नागरिकांनी ढोल ताशांच्या गजर करत आणि फुलांची उधळण करत नायक यमाजी बिवा पुजारी यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले। त्यांनी मंदिरासमोर फटाकेही लावले। यानंतर अनेक लोकांनी त्यांना फुलांच्या शाली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर त्यांनी श्री म्हसोबा मंदिरापासून गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली। या प्रसंगी गावातील लोकांनी प्रत्येकाच्या दारासमोर त्यांचे स्वागत केले, त्यांना पाणी आणि साखर दिली, त्यांची आरती केली आणि गावात त्यांचे स्वागत केले। अशा प्रकारे ते शेकडो लोकांसोबत मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची यावेळी पूजा करण्यात आली आणि बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यासारख्या महान पुरुषांच्या छायाचित्रांना यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमात त्यांचे शिक्षक, ज्येष्ठ माजी सैनिक, नातेवाईक आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या गावातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता। आजी माजी सैनिक संघटनेकडून यावेळी पाहुणचार मिळाल्यानंतर निवृत्त सैनिक नायक यमाजी बिवा पुजारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ज्यांनी त्यांचे आदरातिथ्य व सन्मान केला त्या गावकऱ्यांचे, आजी माजी सैनिकांचे, नातेवाईकांचे आणि सर्वांचे त्यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला बाळू पुजारी, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, अप्पा पुजारी, सचिन पुजारी, नारायण दळवी, रमेश बी तोपारे, सरोज तोपारे यांच्यासह त्यांचे हितचिंतक, गावकरी, सर्व कुटुंबीय, मित्र आणि मुले असे शेकडो लोक यावेळी उपस्थित होते। नायक यमाजी बिवा पुजारी यांचा प्रदीर्घ देशसेवा करून या ठिकाणी सेवानिवृत्त सत्कार समारंभ आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी सर्वांना त्या बाजूला उभे राहतो, इकडे बघा। एकच मिनिट, इकडे बघा, इथे 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 बघा। बाकी त्यांचा फोटो घेते। काही सेवेमध्ये आहेत, यांच्या पुढील वाचण्यासाठी परमेश्वरांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची तब्येत व्यवस्थित राहा ईश्वरी श्रद्धा करतो। धन्यवाद। जम्मू काश्मीर म्हटलं की या ठिकाणी आम्हाला जरा धक्काच बसला। माझी ना तिथं 2008 या काळासाठी तिथं सेवा बजावली। दुसरं पोस्टिंग या ठिकाणी पंजाबला झालं 2008 ते 10, त्यानंतर अरुणाचल प्रदेश 2010 ते 13, मध्य प्रदेशामध्ये 2013 ते 16 आणि परत एकदा जम्मू काश्मीरमध्ये 2016 ते 19। त्यावेळी जरा युद्धजन परिस्थिती होती। यमाजीला मी फोन केला, यमाजी तू कुठं आहेस म्हटलं, तर तो म्हणाला दादा मी जम्मू काश्मीरला आहे। मला हे काय कळलं, जम्मू काश्मीरला अनेक शहीद होत होते।
आमचा मुलगा आमच्या मुलगा कसे काय हे मला या ठिकाणी आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वाद यमाच्या कटीम सुद्धा या ठिकाणी सेवा तिथून त्याचं या ठिकाणी राजस्थानला परत झालं महेश आणि शेवटी या ठिकाणी सिकंदर मध्ये या ठिकाणी 31 इथपर्यंत त्यांनी सेवा केली आणि आज तो या ठिकाणी सेवेतून या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. तर असे या ठिकाणी प्रदीर्घ 22 वर्ष या ठिकाणी सेवा करून देशाच्या सेवेसाठी आपल्याला माहिती आहे जवान या ठिकाणी किती परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपली सेवा बजावत असतात. एखादा मुलगा या ठिकाणी देश करण्यासाठी तो अभिमान आहे पण त्याच्या कुठं काय अवस्था आहे हे म्हणाल. कारण जवान या ठिकाणी सेवेमध्ये असताना सासरे ह्या ठिकाणी घरच्यांचं तोंड बघत नाही. पत्नी मुलं आई वडील या सर्वांना सोडून तो देशाच्या सेवेसाठी जात असतो. पण जाताना त्याच्या भावना काय होत असतील हे आपण सांगू शकत नाही. आपल्याला बघा माझी काहीतरी करायला पाहिजे जगात जगायला आपल्या हा सतत पेटत राहायला पाहिजे. बंदुकीच्या प्रशिक्षणापर्यंत ज्या ज्या गुरुवारांनी मला प्रशिक्षण दिलं आणि आज मला इथपर्यंत आणून त्याही मी मनापासून नंतर माझ्या बरेच संकट आले. संकट काळात माझे हिंदू आहेत बहिणी त्यांनी मला कुठल्या स्थितीत घेत मला प्रत्येक समजूत घालून मला जो इथं पण दिल्याबद्दल तेही मी बसून आभार. माझ्या भावाची किंवा माझ्या वडिलांची उपकार हिटणी ग्रामस्थ हे आज या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचाही म्हणून मी आभार. जास्त वेळ न घेत मी माझ्या पूर्णविराम देतो. तसेच भारतीय बौद्ध महासभा निप्पाणी बेळगाव जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर आसपासच्या गावातील सेवारत आणि सेवानिवृत्त हे सुद्धा कार्यक्रम मला आवर्जून उपस्थित दाखवले त्यांचंही मनापासून आभार मानतो. माझ्या कुटुंबियांशी माझ्यावरती असेच राहावे ही सर्वांच्या वरती माझी एक इच्छा आहे ती सदैव राहावी एवढं बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण